ते त्यांनी संबोधित करावं. आदरणीय साहेब, हॅलो, आदरणीय आदित्य साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब आणि उपस्थित सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी बंधू भगिनींनो, माननीय उद्धव साहेबांच्या विचारातून आणि माननीय संजय राऊत साहेबांच्या संकल्पनेतून तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आज नाशिकला होतोय. आदित्यजींच्या भाषणानंतर खरं म्हणजे तुम्हाला ते सर्वश्रुत जे विचार आदित्यजींकडून ऐकायला मिळाले त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला ऊर्जा प्राप्त होणार आहे. पण आज मला जो विषय दिलेला आहे राऊत साहेबांनी की बूथ मॅनेजमेंट, अर्थात शिवसेनेचा जन्म 80% समाजकारण आणि 20% राजकारणासाठी जरी असला तरी 80% समाजकारण 100% यशस्वी व्हायचं असेल तर 20% राजकारणामध्ये आपण 100% उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असते. का सध्याचं समाजकारण हे राजकारणावर किंवा सत्ताधाऱ्यांवर आधारित झालेलं आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या हातात सत्ता त्याचंच अधिराज्य सगळीकडे आहे, अशा पद्धतीची एक संभ्रमावस्था सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि एसएनसीच्या या गद्दार राज्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या होत असलेल्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीच्या निवडणुका म्हणून एक पावित्र्य होतं, एक मतदानाचं पावित्र्य हे सर्वजण सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, विचार होता, कार्य होतं. पण आत्ताचं जे मतदान जे आहे हे ईव्हीएम आधारित, ईव्हीएम मशीनवर आधारित मतदान प्रक्रिया गेल्यानंतर मतदानाचं पावित्र्य भंग पावलं आणि ईव्हीएमचं ज्याच्यावर मर्जी तो सरस ठरला आणि बाकीच्या प्रामाणिकपणे किती जरी काम केलं तर ते दुर्दैवाने यशस्वी आपण ठरत नाही. ह्या आपल्या देशामध्ये संविधानाने एक स्वायत्त अशी बॉडी तयार केली, तिचं नाव आहे निवडणूक आयोग. स्वायत्त संस्था आहे ती, त्याच्यामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप नाही. आणि या निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जी आहे ही ठरवून दिलेली आहे. ह्या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत एक निर्भय आणि स्वच्छ अशा वातावरणामध्ये निवडणुका होत होत्या. निवडणूक चिठी मिळायची, आपण मतदान केंद्रावर जायचं, ज्यांना मतदान करायचं त्यांच्या समोरच्या निशाणीवर आपण थप्पा मारायचो आणि बिनधास्तपणे आपल्याला खात्री वाटायची की ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याच्या नावासमोर मारलेला शिक्का हा 100% योग्य आहे. पण ह्या आत्ताच्या काही कालावधीमध्ये ईव्हीएम आल्यानंतर मात्र आपण दाबलेलं बटन कोणत्या निवडणूक निशाणीवर जाऊन पडेल ती लाईट हे काहीच सांगता येत नाही. आणि अनेक जण सांगतात, सध्याचे राज्यकर्ते सांगतात, विरोधकांनी तर आरोप केलेच आहेत, पण सध्याचे राज्यकर्ते सांगतात मग त्यांनी बोलके केलेले पोपट की म्हणे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएमच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार नाही, ईव्हीएम मशीन वोटिंग सिस्टीम ही पारदर्शक आहे. एवढं मोठं बडेजाव मारत असतानाच 2 दिवसापूर्वी जो अमेरिकेच्या एक ज्या प्रसिद्ध संशोधक आहेत तुलसी गब्बार्ड यांनी प्रत्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे ट्रम्प साहेब आहेत
त्यांच्या समक्ष ठामपणे सांगितलं की ईव्हीएम हॅक करता येते आणि निकालही फिरवता येतो, हे छाती ठोकपणे त्यांनी सांगितलं. आता तरी भारतातल्या राज्यकर्त्यांचं डोकं ठिकाणावर येईल असं मला वाटतं. परंतु ज्यांच्या मनामध्ये दुष्ट विचार आहेत आणि ज्यांना कपट नीतीने ही निवडणूक यंत्रणा राबवायची आहे, त्यांना ह्या तुलसी गब्बाड मॅडम ज्या आहेत त्यांनी किती जरी आपलं संशोधन समोर ठेवलं तर ते खोटच पाडतील अशा पद्धतीचे सध्याचे राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून या किती म्हणजे सध्याच्या निवडणुका त्यांचा जर उल्लेख केला तर लबाडी, हेराफेरी, बोगस मतदार, दुबार मतदार, आमचे राजन विचारे साहेब इथे बसलेले आहेत, त्यांच्या एका मतदारसंघामध्ये लोकसभेच्या 2.25 लाख दुबार मतदार, 2.25 लाख. 8 वाजता एकीकडे मतदान करायचं, 9 वाजता दुसऱ्या मतदान केंद्रावर जायचं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किमान 10 ते 15 ठिकाणी दुबार मतदारांनी मतदान केलं. आणि मग दुर्दैवाने काय झालं विधानसभेला, या लबाडी, हेराफेरी, बोगस मतदार, दुबार मतदार, मतदानाची राजरोज खरेदी विक्री बूथ पोलिंग स्टेशन टाकतात त्याच्या ठिकाणी पॉकेट पण भरलेली असतात आणि एक बाटली पण भरलेली असते. आणि ह्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मग मतदानाचं जे पावित्र्य असतं हे पावित्र्य ते कुठे डुबवलं जातं, पावित्र्य भंग पावलं जातं हे कोणाला त्याचं कळतच नाही. पण अशा किती जरी विपरीत परिस्थिती जरी असली ना मतदान प्रक्रियेची, तरी सुद्धा आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब नेहमी ठामपणे प्रत्येकाला सांगतात की किती जरी भ्रष्टाचार असो, किती जरी स्वैराचार असो, किती जरी बोगसगिरी असो, पण ज्यांचं बूथ मॅनेजमेंट जर परफेक्ट असेल, बूथ मॅनेजमेंट जर व्यवस्थित राबवलं असेल तर या सगळ्या हेराफेरीला, बोगसगिरीला आपण आळा घालू शकतो, हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. दुर्दैवाने मागच्या विधानसभेमध्ये आपले 57 विधानसभेचे उमेदवार हे थोडक्या मताने पडले. 800, 1,500, 1200, 5,000 57 उमेदवार आपले थोडक्या मताने पडलेले आहेत. पण ज्या ठिकाणी बूथ मॅनेजमेंट व्यवस्थित झाली त्या ठिकाणी राजाभाऊंसारखे खासदार नाशिकमध्ये प्रस्थापितांना गाडून निवडून येऊ शकतात, हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मग बूथ मॅनेजमेंट म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे साधारण एक मतदार यादी जी असते, हॅलो 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 ही जी मतदार यादी जी असते, पूर्वी 1000 ते 1200 पर्यंतचे मतदान ह्या यादीमध्ये असायचे. पण मागच्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने जवळजवळ 800 ते 1000 अशा पद्धतीची मतदार यादी बनवली आणि मतदान केंद्र वाढवली आणि मतदार यादी लहान केली. पण ह्या 800 ते 1000च्या मतदानामध्ये कमीत कमी 5 ते 10% बोगस मतदार घुसवण्याचं काम ह्या सत्ताधारी राज्यकर्त्यांनी केलं. कमीत कमी 5 ते 10%. आणि मग साधारण एका विधानसभेला 300 बूथ असतात आणि प्रत्येक मतदार यादीमध्ये एक 5 ते 10% मतदार जर बोगस असतील, दुबार असतील, तर अपेक्षित असलेला रिझल्ट आपण किती जरी मेहनत केली तो रिझल्ट आपल्याला मिळू शकत नाही. याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाने आपल्याकडे BLA मागितले. निवडणूक आयोगाने स्वतःसाठी म्हणजे निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी अधिकारी नियुक्त केले आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना BLO म्हटलं जातं. आणि आपल्या राजकीय पक्षांना सांगितलं की तुम्ही सुद्धा
रिव्हेरिफिकेशनसाठी तुम्ही मदत करा आणि म्हणून तुमचा एक अधिकृत प्रतिनिधी द्या, त्याचं नाव ठेवलं BLA. आता BLOला आय कार्ड दिलं, पण BLAला शेवटपर्यंत आय कार्ड दिलं गेलंच नाही. त्यामुळे अधिकृतपणा जो पाहिजे BLAचा, BLA नाव जाहीर केलं, पण अधिकृतपणा जो पाहिजे BLAचा तो मात्र निवडणूक निर्णय आयोगाने आपल्या सर्वसामान्य BLA पर्यंत येऊच दिला नाही. पण ज्या ठिकाणी आपले पदाधिकारी जागृत असतात ना, ते मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जर भेटले आणि त्यांनी जर आग्रह धरला की आम्हाला BLAचा आय कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ते देणं भाग पडतं. आणि ज्या BLAकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला आय कार्ड जर असेल तर तो मतदान प्रक्रियेपर्यंत सहभागी होऊ शकतो. यासाठी BLAचं आय कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पण बूथ मॅनेजमेंट म्हणजे काय नेमकं? ही जी यादी असते, साधारण 800 ते 1000 मतदारांची एक यादी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती म्हटलं तर 300 घरं असतात. एका बूथ प्रमुखाच्या अखत्यारीमध्ये 300 घरं, महिन्याचे 30 दिवस, दररोज त्याने किमान 10 घरांना जरी भेटी द्यायचं ठरवलं तरी त्याला त्याच्या मतदार यादीतले मतदार ओळखीचे असू शकतात. मतदारांची ओळख पटलेला जर आपण पोलिंग एजंट मतदान केंद्रावर जर बसवला तर बोगस मतदान करण्याची हिम्मत होणार नाही, अजिबात होणार नाही. पण दुर्दैवाने आपण काय करतो, पोलिंग एजंटची नियुक्ती आदल्या दिवशी रात्रीपर्यंत फॉर्म भरून तयार करतो, दुसऱ्या दिवशी फाईल त्याला देतो, मतदान केंद्राकडे पाठवतो आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नंबर वाचला की फक्त तो टिक करतो आणि आलेल्या मतदाराचा चेहरा सुद्धा पाहिला जात नाही. पण बूथ मॅनेजमेंट मध्ये प्रत्येक यादीला जो आपण BLA नियुक्त कराल, गटप्रमुख त्याला आपण म्हणतो आपल्या पक्षाच्या भाषेमध्ये, त्या गटप्रमुखाला एकच जर आपण सांगितलं की तुम्ही ह्या मतदार यादीचा अभ्यास करा, निवडणूक जाहीर झाल्यानंतर नाही, आपला गटप्रमुख वर्षाचे 12 महिने कार्यरत असला पाहिजे आणि त्याने 12 महिने नको, फक्त 6 महिने जरी आपल्या ह्या मतदार यादीचा जर अभ्यास केला आणि जर मतदारांची नावं वाचली आणि घरोघरी जाऊन भेटी देण्याचा जर कार्यक्रम केला, दिवाळी असेल, गणेश चतुर्थी असेल, इतर सणासुदीचे दिवस असतील, शुभेच्छा देण्यासाठी घरी जायचं, परिवारातल्या कुटुंबातल्या लोकांना भेटायचं, मतदार यादी हातात ठेवायची आणि मतदार यादीची जी ओळख पटवून घेणं हे जे प्रथम कर्तव्य आहे गटप्रमुखाचं, ते उत्तमरित्या पार पाडण्याची जबाबदारी जो गटप्रमुख पार पाडेल ना, तो बूथ मॅनेजमेंट मध्ये 100% यशस्वी होऊ शकतो. जो पोलिंग एजंट आपल्या मतदार यादीतील मतदारांना 100% ओळखू शकतो, त्या मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या पदाधिकाऱ्यांनी मात्र केवळ निवडणूक आल्यानंतरच गटप्रमुख नियुक्त करणं, निवडणूक आल्यानंतरच BLAची नियुक्ती करणं, निवडणुका आल्यानंतरच पोलिंग एजंटची नियुक्ती करणं म्हणजे आपण निवडणुकीमध्ये 100% यशस्वी होऊ असं कोणी समजता कामा नये. आज भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये राज्य करतोय, महाराष्ट्रामध्ये राज्य करतोय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची राजवट होती. तरी सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये किमान 90,000 परप्रांतीय बूथ मॅनेजमेंट एजंट हे महाराष्ट्रामध्ये आणले होते. आणि केवळ आम्हीच सांगतो असं नाही आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ज्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, पंकजाताई मुंडे,
त्यांनीच सांगितलेलं आहे की ह्या भाजपाचं काही वेगळंच असतं बाबा. ह्या निवडणुकीमध्ये भाजपाने गुजरातमधून 90,000 कार्यकर्ते बूथ मॅनेजमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये आणले, गावागावामध्ये पाठवले, मतदान केंद्र निहाय पाठवले आणि त्या मतदार यादीचा अभ्यास केला. आणि मग काय आढळलं? ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बंगालचे एक अभ्यासक आहेत चक्रवर्ती म्हणून, त्यांनी अभ्यास करून सांगितलं की महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 43 लाख नवीन मतदार वाढले गेले. 43 लाख अवघ्या 4 महिन्यामध्ये. 5 वर्षामध्ये पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव जर घेतला तर 10 ते 12 हजार मतदार वाढत होते. पण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 43 लाख मतदार नवीन वाढले. मागच्या वेळेला राऊत साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांनी हा बोगस मतदारांचा एक गट्टा तयार करून ठेवलेला आहे. चला महाराष्ट्रातलं तुमचं काम संपलं की आता बंगालमध्ये निवडणुका आहेत, तिकडे तुमचा बिस्तारा हलवा. मग बिहारमध्ये निवडणुका आहेत, तिकडे तुम्ही जा. जसं राजन विचारे साहेबांच्या एका मतदारसंघामध्ये 2.25 लाख बोगस मतदार येऊ शकतात, त्या अर्थी हे बोगस मतदार जे असतात ना ते मतदानाला प्राधान्य देतात आणि आपले खरेखुरे मतदार जे असतात ना, चला ठीक आहे आंघोळ करूया, नाश्ता करू, दुपारचं जेवण करू, वामक कुक्षी करू, मग चहा घेऊ, मग मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. तोपर्यंत 6 वाजलेले असतात आणि मतदान केंद्राचं शटर बंद झालेलं असतं. आपला आळस जो आहे ना हा आळस नडतो. मग अशा वेळेला बूथ मॅनेजमेंट करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कर्तव्य काय? आमचे उद्धव साहेब नेहमी सांगतात, मुंबईची पदवीधरांची निवडणूक जी आहे ही केवळ आणि केवळ बूथ मॅनेजमेंटवर आपण लढतो आणि जिंकतो. मुंबईतली शिक्षक मतदारसंघाची यावेळची निवडणूक, आजपर्यंत एका उमेदवारांचं वर्चस्व होता त्या निवडणुकीवर. छाती ठोकपणे सांगायचे माझ्याशिवाय कोण निवडून येऊच शकत नाही. पण मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा प्रथमच जवळजवळ 6,000च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार अभ्यंकर लढले आणि जिंकले. हा खऱ्या अर्थाने बूथ मॅनेजमेंटचा झालेला तो मिळालेला तो चमत्कार होता, त्याच्यातून मिळालेला तो प्रतिसाद होता. त्यामुळे बूथ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर विचार केला तर बूथ मॅनेजमेंटचा आत्मा हा मतदार यादी असली पाहिजे. बूथ मॅनेजमेंट करणाऱ्या प्रत्येकाने मतदार यादी ही खऱ्या अर्थाने सर्वस्व मानून काम करायला पाहिजे, त्या यादीवर अभ्यास करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला बऱ्याच वेळेला मतदार नोंदणी केली जाते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या सुद्धा मतदार नोंदणी चालू आहे, पण उपस्थितांपैकी 1-2% कार्यकर्त्यांनी ऑनलाईन मतदार नोंदणी केलेली असेल. त्याच्या उलट असे जे काय व्यापारी बूथ मॅनेजमेंट करणारी जी मंडळी आहेत ना, त्यांनी आजपर्यंत हजारो बोगस मतदारांची मतदार नोंदणी ऑनलाईन केलेली असणार. ती ऑनलाईन झालेली मतदार नोंदणी आपल्याला दुर्दैवाने पाहायला मिळत नाही. आणि ज्या वेळेला तो ड्राईव्ह येतो मतदार नोंदणीचा, त्यावेळेला ज्या वेळेला आपल्या हातात याद्या येतात ना आणि त्या यादीतली नावं पाहिल्यानंतर आपण चक्रावून जातो. जी 43 लाख मतदार जे नोंदले गेले महाराष्ट्रामध्ये, ते अशा पद्धतीने ऑनलाईन मतदार नोंदणी केली. आता सुद्धा दुर्दैवाने ऑनलाईन मतदार नोंदणी जी चालू आहे त्याकडे सुद्धा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक हॅलो. त्यामुळे
परंतु संविधानाने तयार केलेला कायदा चुरमडून टाकून लोकप्रतिनिधींना पूर्ण राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये मागची 3 वर्ष स्थानीय म्हणजे लोकल सेल्फ बॉडी ज्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अस्तित्वातच नाही आहे. संविधानाने कायदा केला, लोकप्रतिनिधींचा कार्यकाल किती असला पाहिजे, प्रशासकाचा कार्यकाल किती असला पाहिजे, हा कायदाच संविधानाने केला. परंतु संविधानाने तयार केलेला कायदा चुरमडून टाकून लोकप्रतिनिधींना पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवायचं काम सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि गद्दार गटाच्या सरकारने जे केलेलं आहे ना, ते आपण संकट समजता का म्हणे. ते संकट जरी असले तर ती संधी समजून येणाऱ्या निवडणुका, मग ते ऑक्टोबरमध्ये असतील, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, कोणत्या क्षणी जरी निवडणुका आल्या आणि सध्याच्या राज्यकर्त्यांनी पैशाच्या जोरावर निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या अशा पद्धतीचे ते भ्रमात जरी असले तरी सुद्धा आपण मात्र आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बूथ मॅनेजमेंट हा विषय गांभीर्याने घ्यायचा. बूथ मॅनेजमेंट हा विषय आपण शिकायचा, इतरांना शिकवायचं आणि प्रत्येक महापालिकेच्या किंवा विधानसभेच्या त्या मतदार क्षेत्रामध्ये किमान 300 पदाधिकारी, प्रत्येक विधानसभेच्या मतदार क्षेत्रामध्ये किमान 300 पदाधिकारी, गटप्रमुख हे बूथ मॅनेजमेंटच्या नावाने त्यांना कार्यरत करण्याची गरज आहे. त्यांना मतदार यादी द्यायची, मतदार यादी वाचायला सांगायची, मतदार यादीतल्या मतदारांची ओळख करायला सांगायची. आणि म्हणून नेहमी आमचे सावंत साहेब नेहमी सांगतात की ह्या जो बूथ मॅनेजमेंटचा जो पदाधिकारी किंवा गटप्रमुख जो असतो ना, त्याने एकच ध्येय मनामध्ये ठेवायचं, संपर्क, संवाद आणि संबंध. तुमचे शब्द चोरून वापरले मी. हे 3 शब्द जे आहेत ना, हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, बूथ मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. आपल्या हातामध्ये यादी आली की यादीतील मतदारांशी संपर्क ठेवायचा, त्यांच्याशी संवाद साधायचा. मग फोनवरून म्हणा, प्रत्यक्ष म्हणा, संपर्क ठेवला, संवाद वाढवला की मग जे संबंध जे तयार होतात ना, ते मित्रत्वाचे संबंध असतात, आपुलकीचे संबंध असतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संबंध असतात. ते तोडण्याची ताकद कोणत्याही पैशामध्ये नाही, कोणत्या सत्तेमध्ये नाहीत. आणि म्हणून आजच्या या निर्धार शिबिराच्या माध्यमातून राऊतसाहेबांचा मी मनापासून आभार मानेन की बूथ मॅनेजमेंटचा विषय तुम्ही मला दिलात. थोडक्यामध्येच मी माझा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि सर्वांनी जर बूथ मॅनेजमेंटचं गांभीर्य लक्षात घेतलं तर येणारी कोणती निवडणूक असेल, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, ह्या निवडणुकांवर त्यांच्या पैशावर मात करून आपण आपली मशाल विजयी करू शकतो. अशा पद्धतीचा निर्धार जर तुम्ही मनामध्ये ठेवलात तर 100% यशस्वी व्हाल. अशा पद्धतीचा खात्री बाळगून मी माझ्या विचारांना समाप्ती देतो. धन्यवाद.